निलगिरीचं तेल हे निलगिरीच्या पानांपासून तयार केलं जातं. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म अनेक कारणांसाठी फायद्याचे ठरतात. निलगिरी तेलाच्या वाफेमुळे चोंदलेलं नाक मोकळं होतं आणि त्यामुळे श्वास घेण्यास मदत मिळते. शिवाय यामुळेच खोकला आणि कफचा त्रास देखील कमी होतो. निलगिरी तेलाने शरीराची हलकी मालिश केली तर स्नायूंचा ताण आणि सांधेदुखींमध्ये काही प्रमाणात आराम मिळू शकतो. अरोमा थेरपीमध्ये निलगिरी तेलाचा वापर केला जातो. त्याच्या सुगंधामुळे ताजेपणा आणि एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. काही लोक कपाळावर किंवा मानेजवळ थोडंसं निलगिरी तेल लावतात. त्यामुळे ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. निलगिरी तेलाच्या सुगंधामुळे डास आणि कीटक सुद्धा दूर राहतात. निलगिरी तेल हे फायद्याचं असलं तरी ते वापरताना काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी. निलगिरी तेल हे थेट त्वचेवर लावू नये. ते खोबरेल तेल किंवा इतर कॅरियर ऑइलमध्ये मिसळून वापरावं. हे तेल पिणं धोकादायक ठरू शकतं. लहान मुलं, गर्भवती महिला किंवा दमा असलेल्या व्यक्तींनी हे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे, नाकाच्या आतील भाग किंवा संवेदनशील त्वचेवरती हे तेल लागू देऊ नका. निलगिरीचं तेल सर्दी, नाक बंद होणं, खोकला, स्नायूदुखी आणि अरोमाथेरपीसाठी उपयुक्त मानलं जातं. मात्र ते औषधाचा पर्याय नसून योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरणंच महत्त्वाचं ठरतं.